लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत। आजची खास आणि अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। कोल्हापुरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकास 500 रुपये दंड आणि पोलिसांकडून समज। ही बातमी गेले 2 दिवस फार प्रमाणात झळकत आहे। काही दिवसापूर्वी आपण हाच मुद्दा आपल्या चॅनलवरती दाखवला होता की उघड्यावर कचरा टाकण्यास कारणीभूत कोण? फक्त नागरिकच की त्याबरोबर महानगरपालिकाही? हाच मुद्दा परत चर्चेला आलेला असून कोल्हापूरमधील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील वाशीनाका परिसरात बळवंत रामचंद्र पवार यांनी उघड्यावर कचरा टाकल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना 500 रुपये दंड ठोठावला आहे। कचरा टाकताना रंगे हात पकडल्यावर त्यांनी कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या सूचनेनंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पवार यांना समज दिल्यानंतर दिलगिरी व्यक्त करून त्यांनी दंडही भरला। ही कारवाई आरोग्य निरीक्षक राज होळकर, योगेश बनसोडे, रोहित बावडेकर, अमय गर्दनकर, धनाजी दाभाडे आदींनी केला आहे। यावर आपलं मत कमेंटमध्ये जरूर आलं पाहिजे। आपण नेहमीच चॅनल आणि नागरिक दोन्हीही आपलं कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच पाऊल उचलत आहोत आणि हा केलेला दंड सुद्धा योग्यच आहे। परंतु आम्ही सातत्यानं आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे की निव्वळ नागरिकांना दंड करणं किंवा अनेक प्रकारच्या उपाययोजना करणं हे याच्यावरती उत्तर नाही। जसं सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे, आदर्श सरपंच म्हणून अखंड भारतामध्ये त्यांची ख्याती आहे, ते पेरे पाटील साहेब सुद्धा सांगतात की हे करू नका असं सांगण्यापेक्षा हे इथं करा अशा उदाहरणानुसार ते समाजाला पटवून देतात। त्यामध्ये ते अनेक वेळा उदाहरण देतात की एखादा व्यक्ती रस्त्याने चालत असताना तो इथं थुंकत असतो, म्हणून मी माझ्या गावात बेसिन तयार केलेत आणि त्यामध्ये इथे थुंका असा पर्याय उपलब्ध करून दिला। म्हणून एक सुज्ञान नागरिक म्हणून अनेक नागरिकातून व्यक्त होतेली चर्चा अशी आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची कार्यक्षमता अपुरी पडत असल्यामुळे यावरती आपण पाठीमागच्या भागामध्ये विस्तृत अशी आपण स्वतः आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग घेऊन जनतेमध्ये जनजागृती करण्याचा आणि त्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्या याविषयी संपूर्ण आपण डिटेल चर्चा केली होती। त्या चर्चेमधून असं निष्पन्न झालं होते की चुका ह्या दोन्ही बाजूकडून होत आहेत, महानगरपालिका आणि नागरिक। एकाच व्यक्तीला आपण दोषी धरून किंवा एकाच संस्थेला दोषी धरून चालणार नाही, हेही तितकंच खरं आहे। परंतु कचरा रस्त्यावरती का पडतो याचं सोल्युशन एका हाताने टाळी वाजत नाही, टाळी वाजताना दोन्ही हाताकडून टाळी वाजते। तर याचाच अर्थ असा होतो की काही अंशी महानगरपालिकेची यंत्रणा सुद्धा कमजोर आहे आणि ती वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे। यासाठी ती कार्यक्षमता सक्षम करावी ही जनतेतून मागणी आहे। विषय आजच्या बातमीचा नाही, विषय 500 रुपये दंडाचा नाही, विषय आहे की चूक कोण आणि बरोबर कोण। भारतीय नागरिक, कोल्हापूरचा नागरिक म्हणून घरफाळा, पाणीपट्टी, आरोग्यासंदर्भातले या सर्व भरत असताना सुद्धा
त्या सुविधा परिपूर्ण जर नागरिकाला मिळत नसतील तर प्रशासनाला जाब कोणी विचारायचा? शासनाने प्रशासकीय सरकारी कामात अडथळा आणला म्हणून नागरिकाला दंड केला जातो, मग नागरिकानं ही लोकशाहीमध्ये जायचं कोणाकडं? हा प्रश्न या बातमीतून उद्भवलेला आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून हा आवाज उठवत आहोत. पोलीस प्रशासनाकडून कारवाई करणं म्हणजे आपल्या हातात अधिकार आहे म्हणून जनतेला दबावात आणून त्याच्यावरती दंड ठोठवणं हे कितपत योग्य होऊ शकतं? प्रशासनाची गरज जरूर आहे. नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकू नये हे पण खरं आहे, ते अयोग्यच आहे, त्याला आपण पाठीशी घालत नाही. पण प्रशासनाने सुद्धा सक्षम राहून नागरिकांची सुखसुविधा पाहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावरती आपण अवश्य विचार करावा आणि इथून पुढे कारवाई करताना प्रशासनानं सुद्धा आपली यंत्रणा सक्षम करावी अशी सर्व जनतेतून मागणी होत आहे. आणि या बातमीच्या वाचनातून अनेक नागरिकांमधून धुसफूस माझ्यापर्यंत पोचलेली आहे, चॅनलपर्यंत पोचलेली आहे, म्हणून त्याला वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रशासनाला दोषी धरतोय आणि नागरिकच पूर्ण बरोबर आहे असं म्हणतोय. हा पण अर्थ बिलकुल काढू नये. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आपलं कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचा, गाडी वेळेत आली तर त्यामध्ये कचरा टाकण्याचा, कचरा इतरत्र न टाकावा, तो योग्य ठिकाणी साठवून ठेवून आपली वाहन महानगरपालिकेचं आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्याचं काम करावं. कोल्हापूर महानगरपालिकेला सुद्धा मदत करावी, सहकार्य करावं. सहकार्याची भावना नागरिकांनी ठेवावी ही सुद्धा विनंती या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एकमेकाकडे बोट न दाखवता आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात, प्रशासन आणि नागरिक एकमेकाच्या हातात हात घालून पुढे वाटचाल करू. पण प्रशासनानेही आपली यंत्रणा सक्षम करावी, नागरिकावर अन्याय करू नये किंवा प्रशासनाचा जो अधिकार आहे तो अधिकार वापरून नाहक नागरिकांना त्रास होईल याचं हेही करता कामा नये, ही आपण या रिपोर्टच्या माध्यमातून सुचवत आहोत. धन्यवाद. अशाच नवनवीन रोचक बातमी पाहण्यासाठी आपलं चॅनल लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया जरूर सबस्क्राईब करावं, लाईक करावं, व्हिडिओ पूर्ण बघत चला. आपण प्रत्येक घटनेला न्याय देण्याचा, निपक्षपातीपणे रिपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या सहकार्यातून हे चॅनल पुढं जावं हीच विनंती. धन्यवाद.